देशमुख मॅन ऑफ द मॅच. किताब टीम शहापूर. महेश देशमुख 5 चेंडूंमध्ये त्याने 11 धावा, म्हणजे तिथे रन रेटचा देखील आपण विचार करतोय. आणि षटक टाकत असताना फक्त 4च धावा त्यांनी दिल्या. ते देखील एक क्रुशल अचिव्हमेंट होती. त्यामुळे MD सर, आपण या, तुम्हाला इथे मॅन ऑफ द मॅच करता पुरस्कृत केलं जाईल. बॅट्समॅन चला, बॅटिंग करण्याकरता आले डॉक्टर अक्षय ठाकरे. पहिल्या बॉलला सुरुवात, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर, अप्रतिम पहिला चेंडू. इथे डॉट टाकलाय. विजयाकरता 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. 51 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 51 या धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. डॉक्टर कृष्णा खडके गोलंदाजी करतायत. इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, जो फटका खरं तर फसलाय. एक सिंगल जी कंप्लीट होतीये, या सिंगलच्या सहाय्यानं टीमची उद्घोषणा धावसंख्येची इथे मात्र केली जाते. एका धावसंख्येच्या मदतीनं 51 धावसंख्येचा जो पाठलाग आहे त्याला सुरुवात झाली आहे. वाडा आणि त्या विपक्षामध्ये खरं तर एका बाजूला नवी मुंबईकर आहे. आदळलाय चेंडू जाऊन देह यष्टीवर आणि पहा तू मिमीचा खेळ सुरू आहे. अगदी धोक्याचे संकेत निर्माण झाले होते, परंतु डेफिनेटली कमबॅक मिळवलं. पॉकेटमध्ये सेफ आहे. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त एकच धाव जी धाव फलकावर जोडली गेली आहे. फटका चांगला आहे आणि पहा दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. एक सिंगल जी धाव फलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचली आहे 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड, 2 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्या. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा. चांगला स्ट्रोक आहे इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मध्ये फटका लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय. तिथे लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं धावून 2 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावर. 4 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. इथे दर्जा दाखवतोय स्वतःचा. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत. कटर कॉम्बिनेशन युटिलायझेशन आहे आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता जी संपन्न होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त 4 या आकड्यावर आहे. 4 आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खर तर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण इतक्या पॉवर प्लेचं हे देखील एक इफेक्टिव्ह षटक. याआधी आपण पाहिलं की याआधी देखील फक्त एक गोलंदाज होता ज्याने 4 धावांचं षटक फेकलं होतं. आता देखील P1चं जे षटक आहे, तर डेफिनेटली कृष्णा खडके चांगली गोलंदाजी होती. दुसरा गोलंदाज डॉक्टर शाहरुख कानिफनाथ, डॉक्टर कानिफनाथ सर क्रीडांगणावरती गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक 2. चहू बाजूनं आता क्षेत्ररक्षण विस्तारत आहे, कारण P2 ला सुरुवात होते. गोलंदाज तयार. षटकातला पहिलाच बॉल, दुसरं षटक. इथे प्रॉपर गोलंदाजी, एक्झिक्युशन प्रॉपर आहे आणि त्यानंतर यष्टीरक्षकानं जी चुकी केली त्या चुकीचं प्रायश्चित्त इथं भोगावं लागेल. विशेष करून गोलंदाजी करणाऱ्या टीमला, नवी मुंबई या संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 5. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यष्टीचीचा प्रयत्न होतोय, परंतु पंच जे तटस्थ भूमिकेमध्ये संघाची धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये. वाडा संघ सध्या संकटांचा सामना करतोय, कारण वाडा संघाला वाडा संघ खरं तर इथे स्ट्रगल करतोय. नवीन बॅटर डॉक्टर अक्षय ठाकरे क्रीडांगणावरती.
सज्ज आहे. वाडा संघाचं प्रमोशन करतात. फटका पहा लॉंग ऑफच्या क्षेत्रात सिलिबिनॉफ जिथे टिपलाय चेल आणि पहिला धक्का क्रमांक 1 बॅट्समन आउट. सूर्यकांत माने या क्षेत्ररक्षकाने टिपला इथे अचूक झेल आणि नवी मुंबई संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजित पष्टे. चला स्पीडअप करा कारण अजूनही भरपूर मॅचेस आहेत. यानंतर तुम्हाला नाला सोपारा आणि वसई संघ आपण बी रेडी राहा आपल्या पुढच्या इनिंग करता. टीम नाला सोपारा आणि वसई गोलंदाज तयार. समोर फलंदाज अजित पष्टे. प्रॉपर त्रिफळा चित केलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल. डॉक्टर अजित पष्टे शून्याचा चष्मा घालून निघाला परतीच्या प्रवासाला. कमालीची गोलंदाजी इथे अनबिलिव्हेबल स्पेल बाय टीम नवी मुंबई. नवी मुंबईच्या या गोलंदाजांनी इथे करिश्मा करायला सुरुवात केली आहे. अफलातून गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि विकेट हॅट्रिकचा सन्मान इथे या गोलंदाजाला प्राप्त होईल का? गोलंदाज कृष्णा खडके के गोलंदाजी करतायत. माफ करा आता कानिफनाथ आहेत. खरं तर कृष्णा खडकेनं पहिलं षटक फेकलं. कमालीचं षटक होतं. ते देखील 4च धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता कानिफनाथ सर ते देखील चांगली गोलंदाजी करतायत. वाडा संघ सध्या थोडासा बॅकफुटवर आलाय परंतु त्याही विरोधात मी जरूर एक गोष्ट सांगेन की दोस्तों असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की. कभी हार नहीं होती. इथे बॅटची कडा घेऊन 1 more wicket down. अगेन मिस्टर नितेश हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागतंय तेजस सिंग जे यष्टी रक्षक तेजस सिंगल यांच्याकडनं इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावबाची संधी निर्माण झाली आणि फलंदाज इथे मात्र बाद. धावसंख्या फक्त 5 या अंकावर आहे. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा ज्या धावफलकावर आहेत. आता दुसरं षटक आणि त्यातल्या तब्बल 5 चेंडूंचा खेळ संपलाय. उत्तरार्ध सध्या आपण पाहतोय ज्यामध्ये 51 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट वाड्या संघासमोर असताना आपण दोन्ही गोलंदाज कृष्णा खडके आणि आता कानिफनाथ सर काय गोलंदाजी करतायत. कमालीचा स्पेल इथे नवी मुंबई संघाकडनं जे पृथक्करण त्यांनी सजवलंय अफलातून कामगिरी. नवीन बॅटर क्रीडांगणावरती डॉक्टर हितेश. हलक्या हातानं बॅट अँड पॅडचा पहा बॅटचा फेस शेवटच्या क्षणी हलका ओपन करून अगदी स्टायलिश फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लेग स्लिपच्या मधोमध एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 6 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाकरता अजूनही 45 22.5 ची सरासरी इथे राखावी लागणार प्रतिषटक. ऍव्हरेज रिक्वायरमेंट जर आपण पाहिली सो दे हॅव टू मेंटेन 22.5 पर ओव्हर. नवीन गोलंदाज तुषार कांबळे. You should have to implement some efforts by Team Wada especially. And now Team Wada is in a great trouble now. कारण 2 षटकं आणि 45 मी तर म्हणेन की एक मोठं टार्गेट आहे. समोर मोठं टार्गेट आहे. गोलंदाज तयार. थोडासा एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळतोय कारण प्रतिकार होत नाहीये वाडा संघाकडनं विशेष करून. फटका चांगला आहे. डॉक्टर हितेश त्या चेंडू खाली कृष्णा खडके. जिथे चुकी होणे नाही हितेशला परतावं लागतंय. फलंदाज बाद. विकेटचं बदल. अगदी प्रत्येक फलंदाज जो क्रीडांगणावरती येतोय आपली हजेरी लावली जाते आणि पुन्हा परतीचा प्रवास इथून केला जातो. परंतु एक प्रश्न जरूर पडला की मागच्या वर्षी याच डॉक्टर असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये डॉक्टर भाई वलटे यांनी केलेली फलंदाजी
तुम्ही या. 2 मिनिटं सामना आपण थांबवा, कारण गेट उघडा, कारण जेवढाची गाडी आपल्याला आत घ्यायची आहे. एक 2 बॉल झाली होते ना तो पडलेली ना म्हणून तो आला. नाही बॅट्समन पण येतो ना, बॅटर पण येतो. येऊ दे डायरेक्ट तिकडे जाईल ना. डायरेक्ट हातात लक्ष्मण जागा भाई बनते. लक्ष्मण पहुंचले ना. अरे इथं घातले. ए भाव्या. हे नाही तिकडे नाही इथे इथे घातले त्यांनी. हे तिकडे अनुपम हे अनुपम तो सांगतो इथे घे तो हा सांगतो तिकडे घे. कोऑर्डिनेशन नाही त्याच्यामुळे कन्फ्युजन लागतं. नाही पण ज्याचं काम त्यालाच करतो ना, तिसरा का सांगतोय. ठीक आहे उगाच तिकडे आज जाईल का आता. हाँ ठीक है अभी क्या बोलेगा पता नहीं था उसको मधुन आणले काय. चलो तुषार कम ऑन. चलो, लेट्स प्ले द गेम नाउ. Dr. Tushar is on a bowling mark now from the over the wicket. Bowler Tushar. स्ट्रोक चांगला आहे, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे आणि फक्त एक सिंगल. थोडासा निराश करणारा सामना आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये किंवा पहिल्या षटकामध्ये जी बॅटिंग अपेक्षित होती ती बॅटिंग इथे होऊ शकली नाही टीम वाडाकडनं. T1 मध्ये जो स्टार्टअप देणं गरजेचं होतं, एक साधारणतः 10 ते 12 धावांचा, तो देता आला नाही. गोलंदाज तयार. फुल टॉस होता. खरं तर यष्टीरक्षकाकडनं देखील चुकी झाली आणि बॉल चालला लेग स्लिपला, जिथे दुजोरा दिला गेलाय चेंडूला. एक बाईकचा सिग्नल पंचांमार्फत एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा धावसंख्येची जी नियुक्ती केली गेली आहे आणि संघाची टोटल पोहोचली आहे 8 या धावसंख्येवर. बेंगॉल टायगर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, सौरभ गांगुली, ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्लेजिंग नावाची मक्तेदारी संपवली आणि 8 आकडा जेव्हा आला तेव्हा त्यांची आठवण होते. लॉंग ऑन मध्ये डॉक्टर भाई वल्टे यांचा हा स्ट्रोक, एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली आहे. एकेरी दुहेरी धावांनी आता काम चालणार नाही. इथून जर हा सामना वाडा संघाला त्यामध्ये जीव ओतायचा आहे तर डेफिनेटली मोठे फटके इथे कन्वर्ट करावे लागतील. त्याआधी आपण पाहतो की 4 चेंडू संपुष्टात आले. डॉक्टर तुषार ओव्हर दी स्टंप्स. सुंदर गोलंदाजी. इट्स अ ग्रेट डिलिव्हरी बाय डॉक्टर तुषार. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं खरं तर फार कमी गोलंदाजांना जमतं, की गुडलेन टू गुडलेन ज्यावेळी तुम्ही स्पेल फेकता, आणि अतिशय महत्वाची मी तर म्हणेन की एक चॅलेंजिंग फेज आहे गोलंदाजाकरता देखील. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल आदळला बॉल जाऊन देह यष्टीवर आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 1 मोर डॉट बॉल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 या धावसंख्येवर. आता दिल्ली तो बहुत दूर है नाउ, क्योंकि जीतने के लिए 42 रनों की और भी जरूरत है. 42 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मैच इन लास्ट 6 बॉल्स. नवीन गोलंदाज डॉक्टर प्रशांत इथे क्रीडांगणावरती नवी मुंबईचं प्रतिनिधित्व ते करतील. येस, मोर दॅन 50 इयर्स ओल्ड. डेफिनेटली फिटनेस कमालीचा आहे आणि कृष्णा माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. विजयाकरता 42 धावसंख्येचा भलं मोठं आव्हान जे अजूनही शिल्लक समोर तुम्हाला टार्गेट अचीव्ह करायचंय. 6 बॉल शेवटचे ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय आणि त्यामार्फत एक सिंगल. भाई वल्टे, मागच्या वर्षी आपण वाडा क्रिकेट डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सारख्या मोठ्या नामांकनाला खरं तर त्यांनी खूप चांगली कामगिरी, तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी देखील झाली. परंतु आज प्रश्न पडले की डाऊन द ऑर्डर मध्ये लेट का पाठवलं गेलं. इथे मात्र बऱ्याचदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आणि त्यामुळे कदाचित वाडा संघ थोडासा बॅकफुटवर आल्यासारखा दिसतोय. इथे एक सिंगल कंप्लीट झाली. 11 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. बॅटकट आहे. येस, बॅटची इन्व्हॉल्वमेंट आहे या फटक्यामध्ये आणि 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकातील शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॉल तयार. फक्त आणि फक्त उंची गाठली आहे चेंडूनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहा कन्सिस्टन्सी होती धावण्यामध्ये.
स्टार्टअप विकीनं प्रॉपर घेतला होता आणि त्याचा फायदा त्याला झालाय. त्याने झेल टिपली आहे. बॅट्समन आउट. Good catch by Mr. Vikrant. चला नवीन बॅटर डॉक्टर अतुल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, कारण सिली मिडॉकच्या इन फ्रंट ऑफ दी क्षेत्रामध्ये चेंडू येत होता. इथे डॉट बॉलची उद्घोषणा झाल्या. 11 या धावसंख्येवर धावफलक आहे. शेवटची औपचारिकता जी शेष आहे, शेवटचे 2 बॉल जे शिल्लक आहेत. 1 मोर डॉट बॉल. आणि जवळजवळ एकतर्फी, पूर्णतः एकतर्फी मुकाबला. नवी मुंबई संघानं खरं तर पुढच्या फेरीचं तिकीट इथून कन्फर्म केलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण 5 चेंडूंचं इथे सत्र जवळजवळ संपुष्टात. एव्हरग्रीन गोलंदाजी केली आहे 50 मोर दॅन 50 असताना देखील, म्हणजे डॉक्टर प्रशांत यांचं इथे कौतुक करावं लागेल. आणि सामना जिंकलाय